आज आपण भाग 2 म्हणजे मराठीचा उपयोजित लेखनचा भाग 2 पाहणार आहोत। यामध्ये जाहिरात लेखन पाहणार आहोत। जाहिरात लेखन ही 5 मार्काला असते, त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुमचा याच्यामध्ये क्लिअर होईल। जाहिरात लेखन कसे लिहावे, त्याबाबतचे मुद्दे काय आहेत, त्यांना कोणते नियम आहे का, नियम असल्यास त्यांचे पालन कसे करावे आणि याचे मार्क कुठे जाणार नाही, मार्क्स कसे येतील, चित्र काढावे कशाने, पेन्सिल की पेनाचा उपयोग केला पाहिजे, यासारख्या प्रश्नांची सर्व उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। चला, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। हॅलो, नमस्कार, मी मोनिका। आज आपण जाहिरात लेखन पाहणार आहोत। चला पाहूया। जाहिरातीचे मुद्दे म्हणजे नेमके काय, महत्त्वाचे मुद्दे कोणते, आपण याबद्दल बोलणार आहोत। कमीत कमी शब्दात आणि जास्तीत जास्त असे, म्हणजे तुमचा मजकूर कमी असले तरी चालेल, पण ज्याच्यातून समोरचा व्यक्ती किंवा ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे असा मजकूर हवा आहे। दुसरा पॉईंट काय आहे, लक्षवेधी शब्दरचना, म्हणजे तुम्ही चित्र वगैरे काढा जेणेकरून आकर्षण झालं पाहिजे असं। नंतर कशाची जाहिरात करायची आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे नमूद करावे। जर तुम्हालाच माहिती नसेल जाहिरात कशाची काढायची आणि तुम्ही जाहिरात करणार, याला काहीच अर्थ नाही। त्याच्यामुळे ते नमूद केलेलं असावे की याची जाहिरात करत आहोत, म्हणजे केली जात आहे ते समोर चित्रामधून दिसेल। आणि जाहिरात केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संपर्क क्रमांक नमूदच असावा, मग तो खोटा टाकायचा, खरं संपर्क क्रमांक टाकायचा नाही, हे तुम्हाला माहिती आहे। तुमचा ॲड्रेस टाकायचे म्हणजे पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे तुम्हाला चुकीचं, म्हणजे चुकीचं नाही म्हणता येणार, खोटं टाकता आलं पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा स्पष्टपणे उल्लेख असला पाहिजे। आणि जाहिरात ही पेन्सिलने काढायची नाही, जाहिरात लेखन हे पेन्सिलने करायचं नाही, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे जाहिरात लेखन करण्यासाठी पेनाचाच वापर करायचा हे लक्षात घ्या। आता जाहिरात लेखन आपण आता इथे मला जाहिरातीचं लेखन दिलेलं आहे, विषय दिलेला आहे की तुम्हाला बेकरी वगैरे स्थापन करायची, तर तुम्ही कसं करणार। मग इथेशी मी विषय घेतलाय मोनिका बेकरी। मग त्याच्यामध्ये मी काय टाकलं टायटल, एकच ध्यान ग्राहकांचे समाधान। मग आमचे वैशिष्ट्य काय, शहरातील एकमेव केक स्पेशालिटी, म्हणजे आमच्या इकडे फक्त केक भेटेल सगळीकडं, पण त्याच्यापेक्षा काहीतरी विशिष्ट, त्याची चव वेगळी असेल असं काहीतरी असू शकतं। येथे सर्व प्रकारचे थंडगार आईस्क्रीम मिळतील, तुम्हाला चोकोबार आईस्क्रीम जे हवे ते मिळेल, ताजे पदार्थ मिळतील म्हणजे दूध, दही, तूप, अजून काही पनीर वगैरे असं पदार्थ। आणि टिप म्हणजे कसं आपण पत्रिकेमध्ये वगैरे लिहितो त्या पद्धतीत, म्हणजे टिप तुमच्या ऑनलाईन, आता सगळ्यात जास्त ऑनलाईन क्रेडिट कार्ड केलं जाते, त्याच्यामुळे ऑनलाईन ऑर्डरी पण स्वीकारण्यात येतील। तुम्हाला नंतर तुमचा पत्ता टाकायचे, संपर्क क्रमांक टाकायचे आणि ईमेल टाकायचे। आता पत्ता तुम्हाला खोटा टाकता येते, संपर्क क्रमांक तुमचा खरं टाकू नका, आणि ईमेल। आता त्याच्यामध्ये तुम्ही चित्र वगैरे काढू शकता, अजून कसं हे तुम्हाला हवे त्या आकाराचं तुम्ही इथे नक्षीकाम करू शकता। पण याचं ध्यानात ठेवायचं का हा पेपर आहे, पेपरमध्ये जास्त टाईम आपल्याला वेस्ट करायचं नाही, त्याच्यामुळे स्मार्ट वर्क वापरायचं आणि क्वेश्चन पेपरमधलं पटापट सगळं क्वेश्चन सॉल्व करायचे। तुम्ही पर्सेंटेजनुसार ऑफ लावू शकता, तुम्हाला जिथं हवे तिथंशी पेनाने काय बोलतात कोरीव काम तसं पद्धतीने करू शकता। तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल तर नक्की